सिव्हिल इंजिनियर फक्त आपण पुस्तकांमध्ये बघितलं असेल, पण कदाचित आज मी काहीतरी एक प्रॅक्टिकल करायला जाणार आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिशियन इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे जे आहे त्या लोकांनी प्रॅक्टिकल वर्क जास्त असतं सॉफ्टवेअर वर्कपेक्षा. त्यामुळे आज आपण बघणार आहे की प्रॅक्टिकल नेमकं कसं असतं. माझ्यासाठी पण पहिलाच अनुभव आहे. आपल्याला काय करायचं ते आधी सांगतो. इकडे ही जी फरशी आहे ही फरशी आपल्याला इथे ठेवायची, ठीक आहे. प्लॅटफॉर्म ओला केल्यामुळे तिची जी कॅपॅसिटी आहे स्टिक होण्याची ती जास्त वाढते. त्यामुळे आपण आधी हे करणार. आता जास्त सिमेंट किंवा वाळूची गरज नाही म्हणून आपण 5 वेळा वाळू घेतलेली आहे. एकदम बारीक केलेली वाळू आहे. जरा जरा त्याच्यात स्टोन्स आहेत पण तेवढे चालतात. सिमेंट 2 वेळा अजून एकदा आपल्याला घ्यायला लागणार. रेशिओ त्याचा तसा आपण ठराविक ठेवलेला नाहीये, म्हणजे परफेक्ट रेशिओ त्याचा आपण घेतलेला नाही, पण एक अंदाज आहे. पूर्ण काम हे अंदाजावर असणार आहे, पण क्वालिटी नक्कीच आपल्याला दिसणार. आता हे इकडे केल्यावर आपल्याला ह्याला आधी मिक्स करायला पाहिजे. कदाचित सिव्हिल इंजिनिअरिंगचा पहिलाच अनुभव आहे मला, खूप चांगला आहे कदाचित. आपण असा एक खड्डा टाईप शेप करतोय कारण जेणेकरून पाणी आपण मध्ये, हे बऱ्याच लोकांनी तुमच्या पण घराच्या बांधकामाच्या वेळी बघितलं असणार आहे. हे असं करतात. हे का करतात? पाणी ते मध्ये टाकायचं असतं. आता हे पाणी आहे, हे पाणी आपण बस होईल एवढं टाकलं. त्यानंतर हळूहळू आपण त्याला मिक्स करायला लागणार. जिथं सुटेल तिथे जरा करून ठेवायचं, लेवलला येणार. शेवटी आपण आत्ता जे काय करणार आहे त्याचं जे फळ आहे किंवा त्याचा जो रिझल्ट आहे तो थोड्या दिवसानंतर आपल्याला दिसणार. कारण आज पाणी जास्त झालं तर इथे जे आपण लावणार आहे ते उद्या वाहून जाणार. आज जर आपण पाणी कमी ठेवलं तर त्याचा एकच प्रॉब्लेम होणार की ते स्टिकच होणार नाही त्याला, किंवा त्याचं जे त्याचं जे मिक्सचर आहे ते प्रॉपर होणारच नाही. जर ते प्रॉपर नाही झालं तर तुमच्या कामाला कायच उपयोग आहे. आणि हे प्रत्येक कामासाठी लागू पडतं. अरे आज पहिलोच अटेम्प्ट हो. नाही बघू आता जमला तर करायचा. काय म्हणतोस रे? होय मग काय. ऍक्च्युली बऱ्याच लोकांना लाज वाटते. ती लाज वाटून घेता कामा नये असं मला तरी वाटतं. कारण कसं आहे ॲट दी एंड असं आपण धरून चालू की आता जसं मला माझ्या मित्रांनी हे केलं बरोबर की काय रे काय करतोयस, कधी शिकलास, कळालं. ह्यात एक काम मी करतोय बरोबर सिमेंटचं, पण तुझे मित्र हे करत नाहीत आणि त्यांनी तुला विचारलं काय रे कधी करतोयस काय, तर तुला लाज वगैरे काय वाटेल काय? खरं सांग थोडीफार की आता ते जाऊन सांगणार सगळ्यांना मी असलं काहीतरी करत होतो वगैरे वगैरे. अरे जर समजा पण माझं जर तेच हे असलं ना, समजा आता मीच सिव्हिल मध्ये असलो तर मला शेवटी तेच करायचं आहे ना. तुला तेच करायचंय पण तू आता 6वीत आहेस ना. अच्छा आत्ताच म्हणतोय तू 6वीत आहेस हा. आणि तुझ्या मित्रांनी तुला असं सांगितलं मग तेव्हा माझं ओपिनियन असेल की की एकंदरीत कुठेतरी मला वाटणार की हा की बोलतात मला वगैरे, पण दुसऱ्या बाजून मला असं पण आय गेस वाटेल की नाही बाबा बरं शिकतोय ना ते चांगलं आहे. बरोबर. वाईट काय नाही तसं त्याच्यात. बरोबर. ऍक्च्युली तेच जास्त गरजेचं आहे. तू जे बोललास ना ते मला 100% पटलं.
ऍक्च्युली तुझ्या वयाचं जेव्हा मी होतो ना 6वी हम्म. आणि मी असली काहीतरी कामं करायचं ना तर मला असं वाटायचं की काय रे मी काय करतो काय आहे आणि हे मी करत नव्हतं मी कुठेतरी मदत छोटी हा. मोठी हा जसं माती माझं खाणे वगैरे हम्म. जसं की आता तुम्ही बघू शकता अय्यो पडलो असतो आपलं ठीक आहे लेवल हाय बरी आहे दिसतंय तर सगळं ओके काय प्रॉब्लेम नाही आता ही जी ट्यूब आहे ना कुठे गेली ही हिच्यावर सगळं असतं ते कसं असतं ते तुम्हाला 2 मिनटं थांबा दाखवतो हे वरती झालंय की त्यामुळे ते आता आपण करूया जरा कमी हे बघ. इथे चिकटतं इथे चिकटतं अरे हा प्रॉब्लेम फरशीत आहे ही ॲक्च्युली प्रॉब्लेम काय झाला की माझं स्टोरेज फुल झालं फोनचं मी आत्ताच ते करून आलो सगळं काम झालं आहे ॲक्युरेट तर मी ते केलं कसं तरी मग माझ्या नंतर लक्षात आलं की आयफोनचं स्टोरेज झालं आहे फुल मग मी बऱ्यापैकी सगळे फाईल्स डिलीट केल्या तरी पण ते काय होत नव्हतं मग आत्ता कुठेतरी जाऊन सगळं प्रॉपर डिलीट केल्यावर थोडीशी जागा राहिली त्यात मी हा व्हिडिओ करतो मग काम तर झालं बरोबर पण तो एक माझ्यासाठी नवीन अनुभव होता म्हणून मी म्हटलं तो शेअर करावा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा अभिषेक कांबळी थँक्यू